नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. आजचा दिवस ऐतिहासिक आहे आणि त्याची आठवण आपण सगळे ठेवणार आहोत. त्याचं कारण आजपासून देशामध्ये किंबहुना जगातल्या एका मोठ्या देशामध्ये भारतासारख्या कोरोना विरुद्धच्या लसीकरणाची सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात सुद्धा ही सुरुवात झालेली आहे आणि आजच्या दिवसाचा एकूण अनुभव कसा होता, ज्या दिवसासाठी आतापर्यंतची सगळी तयारी चालली होती तो दिवस आज उजाडला, त्याचा अनुभव कसा होता तो शेअर करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे. डॉक्टर टोपेजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझावर. नमस्कार डॉक्टर टोपेजी, आजच्या दिवसाला तुम्ही कशा प्रकारे पाहता? आजच्या दिवसाला म्हणजे मला कल्पना अशी येते की पु ल देशपांडेंनी जसं लग्न घरातल्या माणसाचा नंतर शेवटी सगळं कार्यक्रम झाल्यानंतर तो जसा हशोहुश करत बसलेला असतो, आज जरा तुमची तशी अवस्था आहे का? पार पडला बुवा आजचा दिवस ज्याच्यासाठी केला होता अट्टहास? नाही, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण आज एकतर एवढ्या महिन्यांची जी अतिशय जीवाच्या आकंतातून सामान्य माणूस सुद्धा वाट बघत होता की माझं हे वॅक्सिन कधी येईल, आणि आज ते वॅक्सिन ॲक्च्युअली येऊन सेंटरवर जाऊन लसीकरण झालं आणि ही जी प्रतीक्षा आहे ही थांबली किंवा ही संपली. आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांचा जीव भांड्यात पडला असं मला वाटतं की चला आता लसीकरण सुरू झालेलं आहे आणि आता आपल्याला कोविड-19 काही करू शकणार नाही. आपल्याजवळ कवच आहे, कुंडल आहे. कवच कुंडल म्हणजे प्रोटेक्शन आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा एक भयमुक्तता, भीतीमुक्त अशा पद्धतीचं एक भावना लोकांच्या मनामध्ये आहे. आजचा जर तुम्हाला स्टॅटिस्टिकल डेटा सांगायचा असेल तर 285 पूर्ण सेंटर्सवर हे लसीकरण सुरू झालं आणि आजही या क्षणालाही चालू आहे. त्यामुळे एक सांगायचं म्हणजे 5 वाजेपर्यंतच चालावं असं नाही, तर ते आता जेवढे लोक आलेले असतील तेवढ्या वाजेपर्यंत ते संपेपर्यंत ते काम चालूच ठेवा असं सांगितलेलं आहे. या क्षणाला 15,000 लोकांच्या वर लसीकरण झालेलं आहे आणि मला असं वाटतं की इन द रेंज ऑफ 60%, 55-60% ते काही जिल्ह्यांमध्ये 85%, 95%, 90%, 70% असेही काही जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे. अतिशय दर सेकंदाला ती माहिती अपडेट होतीये. परंतु यामध्ये एकच आहे की हे जरा थोडं उशिरा सुरू झालं कारण कोविन ॲपमध्ये प्रॉब्लेम्स आले. कोविन ॲपच्या प्रॉब्लेम्स या क्षणासाठी यामुळे आले की काही ठिकाणी ते सेशन सुरू झाले नाही, त्याच्या ज्या स्टेप्स असतात त्या आल्या नाहीत आणि या सगळ्या कारणास्तव मग आम्ही त्यांना हेही सुचवलं की जिथे जिथे कोविन ॲप प्रॉब्लेम करत असेल तिथे तुम्ही मॅन्युअली सुरू करा. आणि आता गुगल इंडेक्स शीटवर हे सगळं भरतायत काही ठिकाणी जिथे प्रॉब्लेम असेल तिथे, आणि ते चालू आहे. परंतु एक मी तुम्हाला खात्रीशीर सांगेल की कोणत्याही 285 ठिकाणापैकी एकाही ठिकाणावर कुठलाही सिव्हिअर पोस्ट वॅक्सिनेशन इफेक्ट नाही. म्हणजे वॅक्सिनेशन दिल्यानंतर कुणाला काही मोठा सिव्हिअर इन्सिडन्स नाही. त्यामुळेच मी पुन्हा आरोग्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना अपील करेल, जे उद्यापासून परवा वगैरे वगैरे जे लोक असतील त्यांना सगळ्यांना अपील करेल की कुठेही काहीही घडलेलं नाही. आपण सगळ्यांनी, कारण अर्धा तास सगळे निरीक्षणाच्या कक्षेमध्येही होते, ऑब्झर्वेशन कक्षेमध्ये, आणि आता तर त्यांना म्हणजे झालं की काही प्रॉब्लेम असेल तर कळेलच, परंतु कुठलाच प्रॉब्लेम झालेला नाही. आणि त्यामुळे सुरक्षित लस हे सर्वांनी घ्यावं. प्रत्येक आता ह्यात काही 1-2-5% लोक प्रसन्न असे पण आहेत की असं करूया ना, माझा नंबर आज आलाय पण मी आज घेत नाही, जरा मी 2-4 माझे इतर सहकारी होऊन जाऊ दे, 4-8 दिवसांनी मग मी घेतो, अशा विचारधारेचे सुद्धा काही 2-5% लोक असतात. तर मी अशा विचारधारेलाही सांगेल की असं म्हणू नका, सुरक्षितच आहे, विश्वास ठेवा शासनावर, वैज्ञानिकांवर. कारण मी आज वैज्ञानिकांना सुद्धा सलाम केला की म्हटलं त्यांच्या या कार्यकर्तृत्वानेच आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला. अत्यंत स्वस्तातली लस आणि आपल्या भारताची लस असं ते आहे. आणि आज जे काही कोविड योद्धा सगळे लसीकरण घेत आहेत ते अत्यंत पात्र आहेत, कारण त्यांच्या मोठ्या पण टोपे सर, मला म्हणजे आपण याच्याबद्दल तर बोलूच, हे सगळं आता डिस्कशन चालूच राहणार आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आजचा दिवस उजाडताना राजेश टोपेंना मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवसा जसं पोटामध्ये ज्याला म्हणतात बटरफ्लायज इन स्टमक म्हणतात, आजचा दिवस तुमचा कसा उजाडला की आज प्रत्यक्ष सुरू होणार आहे? तर आमच्या आरोग्यमंत्र्यांना काय वाटत होतं आणि मग दिवसभरात जसा दिवस पुढे सरकत गेला तशा भावना कशा बदलत गेल्या? मला तुमचं पर्सनल अकाउंट आम्हाला तुमचं जाणून घ्यायला आवडेल.
हे बघा, आज सकाळी उठलं की माझं दिनचर्या मागच्या 10 महिन्याची एकच होती की आज किती किती ॲक्टिव्ह पेशंट्स आलेत, आज मृत्यू किती झालेत आणि किती बरे होऊन गेलेत. आणि या सगळ्या भीतीयुक्त आकड्यांनी दिवसाचा टेन्शन सुरुवात असायची. आणि अगदी दिवसभरात मग वेगवेगळे टेलिफोन्स की साहेब आम्हाला इथं बिल जास्त घेतलं, साहेब इथे फोन करा, तिथे असं झालं, तिथे तसं झालं, इथे हे कमी पडलं, इथे औषधं कमी आहेत, तिथे डॉक्टर कमी आहेत, हा प्रायव्हेटवाला नाही म्हणतो वगैरे वगैरे. हे सगळं दिवसभर टेन्शनचा विषय असायचा. पण आज मात्र आत्मविश्वासाने सकाळपासूनच, कारण आपला संपूर्ण ड्राय रन कंप्लीट झाला असल्यामुळे पूर्ण आत्मविश्वास होता की सगळ्या ठिकाणी व्यवस्थित सुरू होईलच आणि हे व्यवस्थित होईलच. त्यामुळे मी आज सकाळपासून अगदी व्यवस्थित सकाळी घरी पडलो त्यावेळी अगदी आमच्या मिसेसनी ओवाळून की तुम्ही चांगल्या पद्धतीनं आजचा दिवस सक्सेसफुल व्हावं, त्यामुळं खूप ओवाळून बाहेर पडलो. आणि पहिल्यांदा एबीपी माझालाच घराच्या बाहेर पडलो, त्यावेळेसच इथे भेटलो आणि माझ्या भावना त्या ठिकाणी पण व्यक्त केल्या. आणि नंतर मग दिवसभरात आम्ही उद्घाटन केले, सगळ्या लाभार्थ्यांना भेटलो. अगदी आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता की ज्या लोकांनी शववाहिनीवर काम केलेला तो ड्रायव्हर असेल, हजारो पेशंट्सला तपासणारी ती नर्स असेल, किंवा त्या ठिकाणी स्वीपिंग करणारा तो स्वीपर असेल, म्हणजे पिऊन असेल, वॉर्डबॉय असेल, या लोकांच्याही लसीकरणाच्या वेळी मी स्वतः त्यांच्या बाजूला उभा होतो. त्यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अतिशय आनंद व्यक्त करत होते. समाजासाठी, सर्व जगासाठी, सगळ्यांसाठीच एक फार महत्त्वाचा मला वाटतं आनंदाचा क्षण होता. आणि आज त्याचा आढावा घेत असताना सुद्धा 100% आत्मविश्वासाने मला असं वाटतं की संपूर्ण लसीकरण व्यवस्थितच होईल. ठीक आहे, थोडे पहिले 2-3 दिवस स्टार्टिंग ट्रबल असतात, स्टार्टिंग ट्रबल, त्यापेक्षा वेगळं काही होणार नाही. परंतु एका मोठ्या महामारीतून आपण बाहेर पडूया असा आत्मविश्वास माझ्या मनाला निश्चित प्रकारे आहे. डॉक्टर टोपेजी, आजच्या दिवसानंतर जसजसा दिवस प्रोग्रेस होऊ लागला आणि साधारण रिपोर्ट यायला लागले की वॅक्सिनेशन सुरू झालेले आहे, कुठलेही पोस्ट वॅक्सिन काही सिम्पटम्स वगैरे जाणवत नाहीयेत, आजच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी, तुमच्या पक्षाचे प्रमुख शरद पवारजी असतील, उपमुख्यमंत्री अजित पवारजी असतील, यांच्याशी काही संवाद चालू होता, यांच्याशी काही फीडबॅक देणं घेणं चालू होतं, काँग्रेसचे मंत्री सहकारी असतील यांच्याशी? नाही, मला काही शुभेच्छाचे फोन आले, काही अभिनंदनचे फोन आले. ह्या सगळ्यांपैकी काही आता आमचा अमित देशमुख असेल त्यांचे आले, असे बऱ्याच लोकांच्या शुभेच्छा आणि अभिनंदनाच्या आले. काही माहिती घेण्यासाठी काही वरिष्ठ स्तरावरून माहिती घेतली जात होती. तर हे दिवसभर चालूच आहे आणि चालू राहीलच, कारण आता हे स्टार्टिंग आहे त्यामुळे. आणि आत्ता मी 6 वाजता अगदी अजून 2-3 मिनिटांनंतर एका महत्त्वाच्या डॉक्टर हर्षवर्धन जे आपले स्वास्थ्य मंत्री आहेत केंद्र सरकारचे, त्यांच्याबरोबर व्हीसी आहे, तर त्यांना मी सांगणार आहे की कोविन ॲपमध्ये प्रॉब्लेम थोडेफार आलेले ते दुरुस्त त्वरित झाले पाहिजे. कारण एका वेळी संपूर्ण कोविन ॲपमध्ये देशभरामध्ये एकाच वेळेस कोविन ॲपवर कदाचित असलेल्या लोडमुळे तो थोडासा ऑपरेशनल प्रॉब्लेम होता, परंतु लसीकरणात मात्र प्रॉब्लेम काहीही नव्हता आणि तो सगळ्यात चांगला समाधानाची बाब निश्चित प्रकारे आहे. डॉक्टर टोपेजी, या सगळ्या वॅक्सिनेच्या बाबतीत त्याचं डिस्ट्रीब्युशन महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात, चंद्रपूर, गडचिरोली पासून चांदा ते बांदा आपण सगळं त्या पोहोचवलेले आहेत. आता याच्या पुढचा टप्पा असणार आहे तो पहिले वर्कर्स, हेल्थ वर्कर्स, कोविड वॉरियर्स आणि त्याच्यानंतर आपण झिरपत बाकीच्या सर्वसामान्यांपर्यंत जाणार आहोत. या सगळ्या प्रोसेसला किती वेळ लागेल? कारण आता लोकांच्या मनात उत्सुकता जागृत झालेली आहे, त्यांना खात्री पटत चाललेली आहे, आता लस आमच्यापर्यंत कधी? असं वाटतं की 3 ते 3.5-4 महिन्याच्या आत बाहेर हा सगळा जो प्रथम क्रमांकाचे जे काही आपण घटक आहेत की ज्यांनी आपल्या सगळ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलं, त्यामुळे त्यांना प्राथम्याने वॅक्सिनेशनसाठी निवड केलेली आहे. हा कालावधी 2-3 महिन्याच्या, 3-4 महिन्याच्या बाहेर संपेल असं मला वाटतं आत बाहेर. आणि त्यानंतर मात्र कॉमन माणसाला सुद्धा लस उपलब्ध होईल अशी मला 100% खात्री आहे. आणि तशीच अपेक्षा आता आम्ही नेहमी वारंवार केलेली आहे. मी ही लस मोफत मिळावी यासाठी सुद्धा आम्ही सातत्याने मागणी केलेली आहे. आणि मला वाटतं की संपूर्ण लसीकरणाचा एकंदरच कार्यक्रम व्यवस्थित होईल प्रसन्न. आणि मी मुद्दाम प्रसन्न तुम्हाला एक सांगेल की तुम्ही मला नेहमी डॉक्टर टोपे म्हणतायत, मी डॉक्टर नाही, मी इंजिनियर आहे. आणि त्यामुळे मला असं म्हणायचं की तुमच्या माध्यमातून आणि एबीपी माझाच्या माध्यमातूनही लोकांना कळावं की आय एम नॉट डॉक्टर बट आय एम एन इंजिनियर. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, परंतु कुठल्याही क्षेत्रात अगदी सिन्सिअरली काम करण्याची एक आवड आहे. त्यामुळे मग या क्लिष्ट अशा सगळ्या डॉक्टरकीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा किंवा मेडिकल ह्या सगळ्या प्रोफेशनमध्ये सुद्धा आपण चांगलं काम करण्याचा माझा मनापासूनची इच्छा आहे.
टोपेजी, आपण काम करतायत आणि पडद्यामागे राहून डॉक्टर सगळे आपले फ्रंट वॉरियर्स आहेत, पण तुम्ही सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा जोडूनच काम करतायत. त्यामुळे भावना तशाच आहेत. या क्षेत्रातले तुम्ही डॉक्टरेट या अर्थानं समाजसेवेतले असे लोकांची भावना आहे. माझा पुढचा प्रश्न आहे याच्यातला की एक लोकांच्या मनातला जो तुम्ही त्याला स्पर्श सुद्धा केला होता की मोफत लसीच्या बाबतीत. माझे 2 प्रश्न आहेत. महाराष्ट्राला साधारण 9 लाख समथिंग साधारण 40,000 वगैरे लसी मिळालेल्या आहेत. पश्चिम बंगालला 10 लाख मिळालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या कोरोना योद्ध्यांना या लसींचं डिस्ट्रीब्युशन बरं आपल्याला पुन्हा दुसरा डोस पण द्यायचा आहे, त्यामुळे बहुतांश लसी या त्याच्यातच जाणार आहेत. मग पुढचा सप्लाय आणि मग पुन्हा लोक ठरवायचे आपल्याला, त्याची तयारी आपली झालेली आहे महाराष्ट्रभरासाठी? नाही, आता या पहिल्या टप्प्यात साधारण आपण एकंदर जे अपलोड केलेले नावं आहेत कोविन ॲपवर ते 8 लाख आहेत. म्हणजे त्यांना 2 जर डोस द्यायचे असतील तर 8 दुनी 16 होतात. 16 लाख डोसेस आपल्याला पाहिजेत. आणि याच्यात एक साहजिक आहे, आपण त्या वॉईलमधून काढून म्हणजे ते वॅक्सिन घेत असताना 0.5 आपण घेतो. कुठेतरी त्याच्यामध्ये जे काय असेल वेस्टेजेस ज्याला म्हणू आपण ते 10% पकडावं असं एक जनरल त्याच्यातला थंब रूल आहे. त्यामुळे जर वेस्टेज 10% असं पकडलं तर 1.5 लाख डोसेस ते ॲडिशनल पाहिजे. असे 17.5 लाख डोसेस आपल्याला आवश्यक आहेत. त्याच्या अगेन्स्ट आपल्याला 10 लाखापर्यंत डोसेस मिळाले, कारण 9,63,000 आणि कोवॅक्सिन जे आहे जे भारत बायोटेकचं आहे ते 20,000 आहे. तर असं जवळजवळ 9,83,000 डोसेस मिळालेले आहेत. पण उर्वरित जे आहेत 7.5 लाख आणि 10 लाख असं साधारण 7.5 लाख अजून येणे आहे. तर आता जी काही आमची 6 वाजता व्हीसी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी हे जरूर मांडेल हर्षवर्धनजींना, आणि त्यांना देण्याचं मानस आहे, तो काही नाही असं म्हणत नाही ते. आज मोदीजींनी सुद्धा माननीय प्रधानमंत्री महोदयांनी मान्यच केलंय की आपण 100% ह्या 3 कोटींना तर देणारच आहोत, परंतु 30 कोटी जे आहेत म्हणजे यानंतर जे काही फ्रंट वॉरियर्स आहेत, फ्रंटलाईन वॉरियर्स असतील किंवा आपले जे कोमॉर्बिड असलेले सिनियर सिटीजन असतील तिथपर्यंत तर आम्ही देऊच असं आज आम्हाला त्यांच्या बोलण्यावरून भाषणावरून दिसत होतं. आता त्यानंतर पुढे काय, तर ते आपलं अशी अपेक्षा आहे की जे गरीब घटक आहे, जो सर्व अतिशय दारिद्र्य रेषेच्या खाली जगत आहे, जो रोज हातावर पोट भरतो आहे, त्याला दररोजच्या जेवण्याची भ्रांत आहे, अशा सगळ्याच लोकांचं आणि मध्यमवर्गीय गरीब जो आहे त्याला आपण लोअर मिडल क्लास म्हणू, त्यांच्यापर्यंत तरी फक्त याला जोडून एक प्रश्न राजेश टोपेजी, अपेक्षा निश्चित याला जोडून एक प्रश्न, तो प्रश्न असा की आपला हा आता इंटरव्ह्यू चालू असताना लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तो प्रश्न असा की ज्यांना शक्य आहे, ज्यांना परवडू शकतं, जे घेण्याची तयारी दाखवतायत, अशा मंडळींना खुल्या बाजारामध्ये खुल्या व्यवस्थेमध्ये लस मिळू शकेल का येत्या काही काळामध्ये? नक्की मिळू शकेल, परंतु अगोदर हा जो आपला जे काही आपण ठरवून दिलेले प्राथम्य आहे ते जर आपण पूर्ण नाही केले आणि आत्ताच जर सुरू केलं तर संपूर्ण ब्लॅक मार्केटिंग सुरू होईल आणि त्या ब्लॅक मार्केटिंगमध्ये काहीही होऊ शकेल. त्यामुळे अगदी प्रत्येक लसीचा सध्या मोजून आणि अकाउंटेबिलिटी फिक्स करूनच गोष्ट चालू आहे. यामध्ये कुणीही ब्लॅक मार्केटिंग करू नये अशी आपली अपेक्षा आहे. आणि त्यामुळेच जे प्राथम्याने समाज घटक ठरवलेले त्यांनाच आपण देतो आहोत. त्यामध्ये कुणीही राजकारणी नाही, मंत्री नाही, अन्य कुणी अधिकारी नाहीत किंवा काही नाहीत. जे प्रथम क्रमांकाने ठरवले त्याच दृष्टीनं हे व्हावे अशीच आमच्या शासनाची सुद्धा अपेक्षा आहे. त्या दृष्टीनं सगळ्यांनी सहकार्य करावं अशी पण त्यामागची माझी भावना या ठिकाणी आहे. टोपेजी, यामध्ये आज तिकडे आपल्या सहकारी पक्षाचे केंद्रातले नेते प्रवक्ते त्यांचं म्हणणं आहे की जर काही लस एवढी सेफ आहे, सुरक्षित आहे, तर सत्ताधारी मंडळी लस का घेत नाहीये? हाच मुद्दा म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी वेगळ्या प्रकारे असाच मुद्दा मांडलेला आहे. सत्ताधारी मंडळी भारतातली मध्ये राज्यातली असो किंवा केंद्रातली असो सध्या लस स्वतःला का नाही लावून घेते? नाही, मी तर अगदी व्यक्तिगत एक सांगेल की जर वरून केंद्र शासनाने असं ठरवलं की मंत्रिमंडळातल्या लोकांना लसीकरणाला प्राधान्य दिलं जाईल तर मी पहिला व्यक्ती राहील की जो लस घेईल. असा काही प्रॉब्लेम नाहीये. कारण मला असं म्हणायचं की आपण ज्यावेळी सगळ्यांना अपील करतो, सगळे वैज्ञानिकांबरोबर आमच्या झालेल्या ज्या व्हीसीज आहेत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहेत, त्यात त्यांनी आग्रहपूर्वक खात्रीपूर्वक सांगितलं तर आपल्याला कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल. आणि त्या विश्वासाने आपल्याला निश्चित प्रकारे, कारण हे टेस्टेड आहे, कारण हे 25,000 50,000 लोकांपर्यंत दिल्यानंतर फेज 3 कंप्लीट होतो. ज्या फेज 1, फेज 2, फेज 3 मध्ये लसीकरणाचं जे प्रोटोकॉल असतो की अप्रुव्हलसाठी, तर ते अप्रुव्हलसाठी तर फेज 3 म्हणजे मनुष्याला 25-30,000 लोकांना लसीकरण झाल्यानंतर त्याचे असणारे परिणाम लक्षात घेऊन नंतरच त्याला अप्रुव्हल दिलं जातं.
तर मला म्हणायचं की हे सगळं तपासलेलं आहे, हे टेस्टेड लस आहे आणि त्याच खात्रीने ते लोक बोलतायत. आणि आज ज्यांनी ज्यांनी लस घेतली त्यांचाही प्रत्यक्ष आखोदेखा अहवाल मी तुमच्या समोर आरोग्यमंत्री या नात्याने ठेवत आहे की तसं कुठल्याही परिस्थितीत कुणालाच अशी काही अप्रिय घटना झालेली नाही. आणि सगळेजण सुखरूप व्यवस्थित आहेत, हसतमुख बाहेर पडतायत. त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास वाढला. कारण लस घेणं म्हणजे काय प्रसन्नाजी, लस घेणं म्हणजे आपल्या शरीरातली इम्युनिटी बूस्ट होते. आणि इम्युनिटी बूस्ट होते आणि ती सगळ्यात महत्वाची असते, जी आपल्यालाही सुरक्षित ठेवते आणि आपल्यापासून इतरांनाही इन्फेक्शन होणारच नाही. या दृष्टिकोनातूनची लस ही खात्री घेते. टोपेजी, यानंतरचा एक मुख्य मुद्दा असणार आहे की पुढचा राऊंड, कारण तो 1 महिन्यानंतर पुढचा आपल्याला लस पण त्या व्यक्तीला घ्यायची असते. त्यामुळे आपल्याला पुढच्या राऊंडसाठीच्या लसींचा स्टॉक हवाय आणि शिवाय जी काय पुढचे राऊंड्स येत जाणार आहेत त्याच्यासाठीचा सुद्धा स्टॉक हवाय. त्यासाठी आपण केंद्र शासनाला महाराष्ट्राने काही डिमांड पाठवली आहे का, काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत का? आणि आता देशामध्ये एकूण आताच 3 कोटी लोकांना लस दिलं जाणार आहे की जे जगातल्या 100 देशांपेक्षा मोठी पॉप्युलेशन आहे. मग यापुढे डिमांड सप्लायचं गणित कसं मेळ खाणार? मला असं वाटतं की आम्हाला ज्या ज्या सूचना येतात केंद्र शासनाच्या, ज्या त्यांच्या व्हीसीज होतात, त्या व्हीसीजच्या अनुषंगानेच आम्ही काम करतो. तर आता त्यांनी आम्हाला उर्वरित जे 7.5 लाख लसी अजून पाठवायच्या त्या पाठवाव्यात असं मी आजच्या व्हीसी मध्येच डॉक्टर हर्षवर्धन जे केंद्रीय मंत्री आहेत, आरोग्यमंत्री, त्यांना मी लगेच बोलणार. त्यानंतर त्यांच्याकडून हे पण विचारणार की बाबा फ्रंटलाईन वर्कर्स जे आहेत, मग ज्यात पोलीस असतील, ज्यात सफाई कामगार असतील, या सगळ्यांची नावं आम्ही अपलोड करायला सुरुवात करायची का? जर ते म्हणाले हो तर आम्ही आमची डेटा लगेच अपलोड करायला सुरुवात करू. जर ते म्हणाले नाही, अद्याप नाही, आणखीन 1 महिन्यानी करायचा, तर मग आम्हाला त्यावेळेस करावं लागेल. तर अशा ज्या ज्या काही सूचना असतात त्या पद्धतीनं आपण हे करत असतो. मला वाटतं की याच्यात सिंगल मॅन कमांड जे म्हणतो आपण, ते केंद्र शासनाच्या सूचना ह्याच संपूर्ण राज्यांसाठी बंधनकारक आहेत आणि आम्ही त्यांच्या सूचनेनीच वागत आहोत, हे मला फार स्पष्टपणे सांगायचंय. आणि भारत देशामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम हा केंद्र शासनाच्याच वतीनं राबवला जात आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कुठं चूक होऊ नये एवढी काळजी मात्र आम्ही घेतोय. आम्ही सजग राहतोय, जागरूक राहतोय आणि ज्या काही सूचना आहेत त्या तंतोतंत पालन करून आपल्या नागरिकांना व्यवस्थित आधार देण्याचं काम आम्ही करतोय. टोपेजी, आता एकीकडे महाराष्ट्रातून, भारतातून कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात येत चाललेला आहे, हर्ड इम्युनिटी वाढते, त्याच्या जोडीला वॅक्सिनच आता आपल्या हातात असणार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा त्याचं लसीकरण सुरू झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे बातम्या आहेत त्यात शाळा आता सुरू होणार आहेत, प्रत्येक ठिकाणी आपापले निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि अन्य जे काही रिस्ट्रिक्शन्स अजूनही ठेवण्यात आलेली आहेत ती आता दूर करण्याच्या दृष्टीने आपण आणखी पुढची पावलं टाकू येत्या काही महिन्यात, खास करून रेल्वेसाठी? निश्चित प्रकारे आता आपली काय फक्त बिलकुल अगदी मुंबईकरांसाठी हा फार महत्त्वाचा विषय. आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सदस्या वर्षा गायकवाड यांनी तो आत्ताच मागच्या मंत्रिमंडळात सुद्धा हा विषय मांडला आणि त्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा लक्ष ठेवून आहेत. ते तर मुंबईच्या अगदी त्यांच्यासाठी मुंबई आणि संपूर्ण गोष्टी खूप काळजीचाच विषय असतो आणि त्यामुळे निश्चित प्रकारे ते पण दररोज लक्ष ठेवून आहेत. नंबर्स वाढतायत का, काळजी घेण्याची गरज आहे का, आपली सगळी व्यवस्था कशी आहे, ह्या सगळ्या बघून एक नक्की आहे की आपल्या मुंबईला जर खऱ्या अर्थाने गतिशील करायचं असेल तर त्याला मुंबईला लोकल ट्रेन सुरू केल्याशिवाय गत्यंतरच नाही. त्यामुळे हा निर्णय माननीय मुख्यमंत्री स्तरावर लवकर घेण्यात येईल असा एक मला स्वतःला अंदाज वाटतो. टोपेजी, या लसीच्या बाबतीत त्यातलं मोफत वितरण होईल की नाही हा पुढचा मुद्दा आहे का? जसं तुम्ही सांगितलं की ते केंद्राला सुद्धा ठरवावं लागणार आहे. सध्या जे डिस्ट्रीब्युशन राज्य केंद्र या पातळीला होत चाललेलं आहे त्याची कॉस्ट, त्याचं मूल्य कोणाच्या सध्या शिरावरती आहे आणि यापुढे सुद्धा ते कोणामध्ये का, म्हणजे जसं काही प्रोजेक्टसाठी केंद्राचा एक विशिष्ट टप्पा असतो आणि राज्य शासन काही प्रमाणात इन्व्हेस्ट करतं, याबाबतीत तशी काही मांडणी झालेली आहे का? नाही, या लसीची किंमत 210 रुपये ठरवण्यात आलेली आहे. जी कोविशिल्डची लस मी सांगतोय आणि साधारणपणे ही लस जी आहे त्याचा जो ऑपरेशनल कॉस्ट आहे आणि ह्या लसीची जी ॲक्च्युअल किंमत आहे ही सध्या केंद्र शासनच बेअर करतंय, म्हणजे तेच सहन करतंय त्या सगळ्या लसीची किंमत. आणि अपेक्षा हीच आहे की लसीकरण हा शक्यतो मॅन्डेट जो आहे, जो कार्यभार जो आहे तो केंद्र शासनाचाच राहिलेला आहे. आणि अशा या जागतिक महामारीमध्ये तर केंद्र शासनाने ह्या किमान, म्हणजे मी म्हणालो नेहमी की जो घटक
अफोर्ड करू शकत नाही, जो हे खर्च सहन करू शकत हो. नाही, तेवढ्यापर्यंतचा खर्च तर नक्कीच केंद्र शासनाने उचलावा अशी अपेक्षा आणि आशा निश्चित प्रकारे केंद्र शासनाकडून आहे. टोपेजी, सध्या तरी केंद्रानं म्हणजे पंतप्रधानांनी जाहीर केलं की लस घेणं किंवा न घेणं हा व्यक्तिगत निर्णय असेल, त्याचं स्वातंत्र्य असेल, मात्र लस कोणती घ्यायची हा पर्याय मात्र नसेल. कोवॅक्सिन का कोविशिल्ड हे केंद्र ठरवेल. याबाबतीत थोडी अधिक स्पष्टता आपल्या प्रेक्षकांसाठी. नाही, बरोबर आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड दोन्ही पण लसी सुरक्षितच आहेत. ठीक आहे, थोड्या टेक्नॉलॉजीज वेगवेगळ्या आहेत. त्या दोन टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून स्वतंत्र दोन्ही टेक्नॉलॉजीज आहेत. हो. आणि कोविशिल्ड ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी टायअप करून तिथल्या काही रिसर्च युनिट बरोबर सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असं ते टायअप करून त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळे प्रयोग झालेले आहेत, मग ते लंडनला सुद्धा झालेत, इथे पण झालेत, अशा करून ती लस आहे. आणि पूर्णपणे भारताची लस आहे, भारत ॲग्रोटेकची जी कोवॅक्सिन आहे. परंतु लसीकरणाच्या यामध्ये 28 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा अंतर असावं किमान, आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी बऱ्यापैकी सेम आहेत. फार काही मोठा फरक आहे अशातला भाग नाही. आणि एक आहे की ही जी काही कोवॅक्सिन आहे त्याला अजून त्याला आपण जे म्हणतो ना की तुमच्या इमर्जन्सी यूज ऑथरायझेशनच्या अंडर, म्हणजे तुम्ही स्वतः तुमची इच्छा असेल तरच घ्या आणि व्हॉलंटरीली आपल्या ह्यांनी चॉईस करून ठरवायचा, अशा स्वरूपानेच खऱ्या अर्थाने हे लसीकरणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे. कंपल्शन नाहीये. परंतु मी आपल्या माध्यमातून एबीपीच्या माध्यमातूनही जनतेला सांगेल आणि आपल्या सर्व वॉरियर्सला सांगेल, ज्या कोविड वॉरियर्सला, की आपण सगळ्यांनी सहभाग घेऊन आणि प्रतिसाद सकारात्मक देऊन जनतेसमोर एक आदर्श ठेवावा की आम्ही लसीकरण करून घेतो आहोत, आपण पण पुढे करून घ्या आणि सुरक्षित राहा, असं मला वाटतं की त्यांनी आदर्श ठेवावा. अशी अपील मी पुन्हा आपल्या माध्यमातून करेन. टोपेजी, या संक्षिप्त मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना आम्हाला ते दिवस आठवत आहेत. आम्हाला ती दृश्य आमच्या डोळ्यासमोर आहे जेव्हा तुम्ही आईला भेटायला जायचा, त्या सुद्धा ऍडमिट होत्या. तुम्ही तुमची ही जबाबदारी सांभाळून शिवाय पुत्र म्हणून जबाबदारी सांभाळत होता. आजच्या दिवशी त्या दिवसांबद्दल, त्या क्षणांबद्दलची आठवण, आईबद्दलची आठवण. माझ्या आईला खूप धन्यता वाटली असते की चला, ह्या जी सगळी मेहनत केली ती कुठेतरी आता कामी पण आली, लस आली आणि आपला संपूर्ण भारत देश सुरक्षित आहे, आपलं राज्य सुरक्षित आहे आणि आपल्या मुलांनी जमेल तेवढं चांगलं कार्य त्याच्या पद्धतीनं, त्याच्या क्षमतेने केलं. त्याचं समाधान नक्कीच आईला वाटलं असतं, आईला खूप अभिमान वाटला असता. आणि ते पाहण्यासाठी आज दुर्दैवाने आई नाही आहे. परंतु ठीक आहे, तिचे संस्कार आणि तिच्या आठवणी माझ्याजवळ आहेत. टोपेजी, खूप खूप धन्यवाद. आणि हे धन्यवाद फक्त एबीपी माझातर्फे नाही, आमच्या सगळे प्रेक्षक, महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुम्हाला धन्यवाद. यामधले तुम्ही सगळ्या कोविड वॉरियर्सचे लीडर म्हणून तुम्ही मोठे कोविड वॉरियर होता आणि एक छान प्रोजेक्टला आपण सगळे सामोरे जातोय. विरोधक आणि सत्ताधारी याच्या पलीकडचा हा सगळा विषय आहे. तुम्हालाही शुभेच्छा, सगळ्या कोरोना वॉरियर्सना सुद्धा, कोविड वॉरियर्सना सुद्धा शुभेच्छा आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला यासाठी आभार. धन्यवाद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.